आज महाराष्ट्रामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सर्व मराठा समाज एकवटलेला आहे आणि तो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि मनोजदादा जरांगे आणि मराठा समाजाच्या आंदोलनामुळे लाखो मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळून त्यांचं जे मूळ जो मराठा समाज हा ओबीसी मध्येच आहे अशा पद्धतीने सिद्ध झालेला आहे आणि उरलेल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मनोजदादा जरांगे पाटील आणि संपूर्ण मराठा समाज हा संघर्षाच्या पवित्र्यात असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोजदादा जरांगेंच्यावरती टीका केली। त्यांना खंडोजी खोपडे अशासारखे त्यांना संबोधण्यात आलं। हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की हे जो मराठा आंदोलन आहे हे मराठ्यांच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व असं आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जर कोणी मराठा समाजाचा माणूस जर त्याच्यामध्ये खोडा घालत असेल, मनोजदादा जरांगेवरती जर टीका करण्याचा प्रयत्न करत असेल तर इतिहासामध्ये त्यांची नोंद सूर्याची पिसाळ म्हणून घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।